नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान खाण्यापिण्यासाठी ते शौचालय स्वच्छतागृहापर्यंत आंदोलकांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे। राज्यभरातून येणारी वाहने आंदोलनस्थळी पोहोचू नये म्हणून रस्त्यात वेगवेगळी कारणे देऊन पोलीस अडवणूक करतात, माघारी पाठवत आहे। रात्री याच कारणास्तव नाशिकसह इतर भागातील शेकडो वाहने माघारी परतल्याचं स्थानिक सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं। आंदोलकांना अन्न पाण्याविना अडचणी उद्भवू नयेत म्हणून संबंधितांनी आता टेम्पोद्वारे कोरडे खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या मुंबईला येण्याची तयारी केली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनात नाशिकमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईला गेले, परंतु वाहनांमधून रस्ते मार्गाने जाणाऱ्या काही मोजक्याच लोकांना प्रत्यक्ष आझाद मैदानावर पोहोचता आले, कारण रस्त्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाशिक शहर राज्यभरातून आलेली वाहनांची अडवणूक केल्याची तक्रार सकल मराठा समाजाचे पदाधिकारी राम खुर्दळ यांनी केली आहे। पुढे वाहतूक कोंडी आहे, वाहने नेता येणार नाही, कित्येक किलोमीटर पायपीट होईल, गर्दीमुळे आंदोलनस्थळी प्रवेश मिळणार नाही अशी कारणे देत पोलिसांनी शेकडो वाहनांना माघारी पाठवून दिल्याचं खुर्दळ यांनी सांगितलं। रेल्वेने जाणाऱ्यांना हा जाच सहन करावा लागत नाही, ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचले आणि आंदोलनस्थळी गेले। रेल्वेने आंदोलनस्थळ गाठता येत असल्याचे लक्षात आल्यावर काहींनी आपली वाहने ठाणे कल्याणमध्ये उभी करून रेल्वेने आंदोलनात सहभागी होणे पसंत केले। मराठा समाजातील आंदोलकांना जेवण, नाश्ता, चहा मिळू नये म्हणून आझाद मैदान परिसरातील दुकाने बंद ठेवल्याचा आरोप सकल मराठा समाजाचे पदाधिकारी करण गायकर यांनी केलाय। इतकेच नव्हे तर लालबागचा राजाचे अन्नछत्र देखील बंद ठेवल्याचा आरोप त्यांनी केलाय। यामुळे नाशिकमधून खाण्यापिण्याचे पदार्थ उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले, ज्याचा अटी लावून सरकारने मराठा समाजाला मुंबईत हीन वागणूक दिल्याचा आरोप आंदोलक राम खुर्दळ, संजय देशमुख यांनी कथन केलाय। मुंबईतील मराठा बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मखमलाबाद, गिरणारेसह आसपासच्या 10 ते 12 गावांमधून टेम्पोतून अन्न पाण्याची रसद नेण्यात येणार आहे। यासाठी एक घर 4 पोळी मिरची ठेचा असा उपक्रम राबविला जाते। भाकरी, पोळी, पिठलं, मिरचीचा ठेचा, पापड, चटणी, चिवडा, फरसाळ असे खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या टेम्पोतून रविवारी मुंबईला आंदोलनस्थळी नेले जाणार असल्याचं सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।